जय हिंद मित्रांनो, कमी वेळेत अधिक प्रश्नांची तयारी या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत मराठी विषयाचे प्रश्न सेट क्रमांक 1. त्यातील प्रश्न पहिला, उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते या नियमात बसणारा पर्याय निवडा. आणि खाली 4 पर्याय दिले आहे. त्यातील पर्याय पहिला वाळू, नंतर पशु, लाडू आणि बांबू. आणि याचे योग्य उत्तर आहे लाडू. प्रश्न क्रमांक 2, पुल्लिंगी शब्द ओळखा. आणि पर्याय आहेत शाळा, पेला, ताट आणि पान. आणि याचे योग्य उत्तर आहे पेला. प्रश्न क्रमांक 3, आम्ही 4 चाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? आणि याचे पर्याय आहेत लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ, यापैकी नाही आणि वाच्यार्थ. तर यातून वाच्यार्थ व्यक्त होतो, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द निवडा. आणि पर्याय आहेत विश्वासघात, किमयागार, वेळेवर, भरदिवसा. आणि याचे योग्य उत्तर आहे भरदिवसा. वरती दिलेले 3ही शब्द प्रत्यय घटित शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5, नाण्यांचा टिंबटिंब असतो. आणि पर्याय आहेत सनसनाट, छनछनाट, किनकिनाट आणि घनघनाट. आणि याचं बरोबर उत्तर आहे छनछनाट. प्रश्न क्रमांक 6, अशुद्ध शब्द ओळखा. आणि पर्याय आहेत अधीर, क्वचित, आदिवासी आणि कौलारू. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क्वचित. क्वचित हा अशुद्ध शब्द आहे. यातील चला पहिली विलांटी हवी. प्रश्न क्रमांक 7, कथा वाचता वाचता तिला झोप आली हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आणि पर्याय आहेत संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 8, औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आणि पर्याय दिलेले आहेत अग्राह्य, अनौरस, अपरिहार्य आणि अस्सल. तर औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनौरस. प्रश्न क्रमांक 9, रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि पर्याय आहेत शत्रू, अर्चा, शीर आणि मित्र. तर रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द शत्रू हा आहे. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरला जातो? आणि याचे पर्याय आहेत अनुप्रास, श्लेष, यमक आणि उपमा. या प्रश्नाचे उत्तर आहे श्लेष. प्रश्न क्रमांक 11, प्रवाशांची टिंबटिंब असते. आणि पर्याय क्रमांक 1 आहे गर्दी, नंतर रांग, टोळी आणि झुंबड. आणि याचे उत्तर आहे झुंबड. प्रश्न क्रमांक 12, ती खचून न जाता पुन्हा उभी राहिली हे पाहून तिच्या कुटुंबालाही टिंबटिंब आला. आणि पर्याय आहेत मनस्ताप, राग, हुरूप आणि कंटाळा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हुरूप. ती खचून न जाता पुन्हा उभी राहिली हे पाहून तिच्या कुटुंबालाही हुरूप आला. प्रश्न क्रमांक 13, तुमचा आदेश माझ्या लक्षात आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. आणि याचे पर्याय आहे
तुमचा आदेश मी विसरलेलो नाही. पर्याय दुसरा, तुमचा आदेश मी विसरलो आहे. पर्याय तिसरा, तुमचा आदेश माझ्या लक्षात नाही. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, तुमचा आदेश मला का आठवणार नाही. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, तुमचा आदेश मी विसरलेलो नाही. प्रश्न क्रमांक 14, खालील वर्णांपैकी मृदू वर्ण कोणता. आणि पर्याय आहे ब, त, प आणि थ. आणि याचे योग्य उत्तर आहे ब. बाकी सगळी कठोर वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 15, जेवल्यानंतर लगेच झोपू नको या वाक्यातील नंतर हे कोणते शब्दयोगी अव्यय आहे. आणि पर्याय आहेत कालवाचक, हेतुवाचक, स्थलवाचक की गतिवाचक. आणि याचे योग्य उत्तर आहे कालवाचक. प्रश्न क्रमांक 16, दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात. आणि पर्याय आहेत दर्शक, सामान्य, संबंधी आणि पुरुषवाचक. आणि याचे योग्य उत्तर आहे दर्शक. प्रश्न क्रमांक 17, आता थंडी पडावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आणि पर्याय आहेत स्वार्थ, विद्यार्थ, आज्ञार्थ आणि संकेतार्थ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ. प्रश्न क्रमांक 18, खडा टाकून पाणी या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल. आणि पर्याय आहेत फसवणूक करणे, काम बिघडवणे, अंदाज घेणे आणि दुर्गुण दाखवणे. तर खडा टाकून पाहणे म्हणजेच अंदाज घेणे होय. प्रश्न क्रमांक 19, रिकाम्या जागी योग्य ते केवळ प्रयोगी अव्यय वापरा. टिंबटिंब, अशीच प्रगती कर. आणि पर्याय आहेत अरेच्चा, बापरे, छे छे आणि छान. आणि याचं उत्तर आहे छान. प्रश्न क्रमांक 20, साप साप म्हणून भुई धोपटणे या म्हणीचा अर्थ काय आहे. आणि पर्याय आहेत अशक्य गोष्ट करणे, भुईतून साप बाहेर येणे, संकट नसताना ते असल्याचे भासवणे आणि आरडाओरडा करणे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संकट नसताना ते असल्याचे भासवणे.